हॅलो फ्रेंड्स, ग्रामरमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक टेन्सेस. आज आपण टेन्सेसला सुरुवात करूया. टेन्सेसमध्ये आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे 3 मेन टेन्सेस आपण बघणार, पण वन बाय वन आपण आधी बघूया. आता आज आपण विचार करूया फक्त प्रेझेंट टेन्सच्याही पहिल्या पार्टचा. काय काय घेणार सांगतो. प्रेझेंट टेन्स म्हणजे ज्याचा वर्ब प्रेझेंट ॲक्शन दाखवतो तो प्रेझेंट टेन्स. कारण की मुळात टेन्स काय दाखवतो? टेन्स हा दाखवतो टाईम ऑफ ॲन ॲक्शन, कृतीचा वेळ दाखवणारा घटक म्हणजे काळ. मग आपण प्रेझेंट टेन्सचे 4 सबटाइप्स करतो. आता प्रेझेंट टेन्सचे 4 सबटाइप्स आपण कुठले करतो? सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आपण करतो प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, तिसरा आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे हे 4 टाईप्स. आता या 4 टाईप्समध्येही आज आपण सुरुवात करणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्सला. आता ज्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो, मराठीत ज्याला म्हणतो आपण साधा वर्तमान काळ. आता या साध्या वर्तमान काळात म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये स्ट्रक्चर काय तयार होईल? आधी आपण सेंटेन्स स्ट्रक्चर बघून घेऊया. सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आपण सिंपल सेंटेन्सने सुरुवात करूया. सब्जेक्टने सुरुवात होईल. सब्जेक्ट नंतर आपल्याला वर्ब 1 दॅट इज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. यासाठी बेसिक्सवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. वर्ब 1 नंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, अदर एलिमेंट्स काही ॲड करा. टेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वर्ब. वर्ब 1 म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप जे आहे ते आपण इथे वापरणार आहोत. क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला कुठलंही प्रत्यय लागलेलं नाही असं क्रियापद. मराठीत याचा अर्थ होतो धातू म्हणजे मूळ क्रियापदाला तो, ते आणि तात लागेल. म्हणजे उदाहरणार्थ गो असेल तर जाते, जातो, जातात. टीच असेल तर शिकवतो, शिकवते, शिकवतात. डू असेल तर करतो, करते आणि करतात. म्हणजे मराठीत आणि इंग्लिशमध्ये पॅरल ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट करतो, करते, करतात अशी सांगतो त्यावेळेस इंग्लिशमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर यूज करणार. चला सेंटेन्स बघूया मग लक्षात येईल आपल्याला. सपोज आय टीच इंग्लिश ग्रामर. आय टीच क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरलेला आहे. आय टीच म्हणजे मी इंग्लिश ग्रामर शिकवतो. वी बिलीव्ह इन गॉड आपण देवावर विश्वास ठेवतो. यू स्टडी रेग्युलरली म्हणजे तुम्ही नियमित अभ्यास करतात. दे हेल्प मी इन माय वर्क म्हणजे ते मला माझ्या कामात मदत करतात. आणि चिल्ड्रन, चाइल्डचं अनेक वचन आपण वापरलंय. चिल्ड्रन प्ले गेम्स, ऑफकोर्स मुलं गेम्स खेळतात, मुलं खेळ खेळतात. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, यात सगळ्या ठिकाणी आपण सब्जेक्ट कुठला वापरलेला आहे, कारण की ही महत्त्वाची ट्रिक आहे यामध्ये. आय आणि वी दोघंचे दोघं झाले तुमचे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्ल्युरल. यू हा झाला तुमचा सेकंड पर्सन सिंग्युलर पण आहे आणि प्ल्युरल पण आहे. दे आणि चिल्ड्रन हा तुमचा थर्ड पर्सन प्ल्युरल आहे. थर्ड पर्सन प्ल्युरल आहे. आता हे पर्सन्स आपण का आयडेंटिफाय करतोय? फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्ल्युरल दोघं आलेत, सेकंड पर्सन सिंग्युलर प्ल्युरल दोघं आलेत, थर्ड पर्सन फक्त प्ल्युरल आलेला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आपण घेतलेला नाही. आता तो का नाही घेतला? कारण की त्याचा इंटरनल रूल थोडासा वेगळा आहे. आता तो इंटरनल रूल आपण बघूया. हे आलं लक्षात? याचा अर्थ जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर या व्हर्बला एस किंवा ईएस सफिक्स आपल्याला ॲड करावं लागेल. सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे एक तर ही किंवा शी किंवा इट किंवा ही शी इट ऐवजी कुठलंही सिंग्युलर नेम क्रियापदाला म्हणजे वर्ब 1ला आपण एस किंवा ईएस प्रत्यय ॲड करणार. उदाहरणार्थ बघा, आता आय टीच बरोबर होतं कारण की सब्जेक्ट नंतर आपण टीच टाकलं, पण इथे सब्जेक्ट नंतर वर्ब 1ला काय लावणार आपण? एस किंवा ईएस प्रत्यय जोडणार. वर्बला एस किंवा ईएस. ऑब्जेक्ट, अदर एलिमेंट्स तुम्हाला काय ॲड करायचे ते करू शकतात. म्हणजे जसं मी मगाशी बोललो की आय टीच बरोबर होतं, पण आय ऐवजी जर ही घेतला, ही टीच नाही, ही टीचेस बरोबर. ही
टीचेस इंग्लिश ग्रामर. सोहम, सोहम नंतर पण आपण जो व्हर्ब घेणार, सपोज बिलीव्ज इन गॉड. आता जसं की वी बिलीव्ह इन गॉड, पण इथे आपण नाव घेतलं सोहम बिलीव्ज इन गॉड, कारण की सोहम आणि ही थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. शी, वर्बला एस लागणार. शी हेल्प्स मी इन माय वर्क. आय हेल्प, दे हेल्प, पण शी हेल्प्स इन माय वर्क. मदर कुक्स फॉर ऑल. मदर कुक्स फॉर ऑल. म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये आपण काय केलेलं आहे, सब्जेक्ट जो आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर असल्या कारणाने व्हर्बला आपण एस किंवा ईएस सफिक्स ॲड करतो. वन मोर सेंटेन्स. द सन. आता द सन थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, मग द सन रायझेस इन द ईस्ट, द सन सेट्स इन द वेस्ट, म्हणजे एस प्रत्यय लागेल. द सन रायझेस. क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल त्यावेळेस वर्बला एस किंवा ईएस सफिक्स ॲड झाला पाहिजे. आणि जर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर नसेल, म्हणजे एक तर तो फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा थर्डचा प्ल्युरल असेल, तर त्यावेळेस फक्त वर्ब वन लिहितात, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय ॲड होत नाही. हे लक्षात आलं की याचे निगेटिव्ह इझिली लक्षात येतील. चला याचे निगेटिव्ह सेंटेन्स आपण लिहून बघूया. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर आपण ॲड करणार डू नॉट. आता डू नॉट लिहा, डोंट लिहा, वन अँड द सेम. डू नॉट नंतर मात्र वर्ब वन, पुढे ऑब्जेक्ट ऑदर एलिमेंट्स काय ॲड करायचे ते आपण करू शकतो. सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर डू नॉट. आता इथे बघा मागचीच ट्रिक आहे, वेगळं काहीच नाही आहे. अर्थ काय होईल, त नाही किंवा नाहीत, म्हणजे करत नाही, करत नाहीत, बोलत नाही, बोलत नाहीत, मदत करत नाही, शिकवत नाही, या पद्धतीने. म्हणजे फक्त काय होईल, तला नाही किंवा नाहीत ॲड होईल. उदाहरण बघा, मग लक्षात येईल तुम्हाला. आय, आय नंतर काय, येस, आय डू नॉट. तेही सांगतो फरक तुम्हाला. आय डू नॉट बिलीव्ह इन घोस्ट्स, म्हणजे माझा भूतांवर विश्वास नाही. वी नंतर पण डू नॉटच येईल. वी डू नॉट वेस्ट आवर टाइम, म्हणजे आपण आपला वेळ वाया घालवत नाहीत. यू नंतर पण डू नॉटच येईल. यू डू नॉट स्टडी सिन्सिअरली. दे डू नॉट हेल्प मी इन माय वर्क. वन मोर सेंटेन्स. चिल्ड्रन डू नॉट प्ले. चिल्ड्रन डू नॉट प्ले ट्रॅडिशनल गेम्स. कारण की मुलं आजकाल ऑनलाईन गेम्स खेळतात, मोबाईल गेम्स खेळतात, ट्रॅडिशनल गेम्स खेळत नाहीत. या सगळ्या ठिकाणी पुन्हा मागचाच क्ल्यू आहे, म्हणजे वेगळं काहीच नाही आहे. हां, का वेगळं नाही आहे तुमच्या लक्षात येईल. आय आणि वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन सिंग्युलर पण आहे, प्ल्युरल पण आहे. दे आणि चिल्ड्रन थर्ड पर्सन प्ल्युरल आहे. ज्यावेळेस फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्ल्युरल, सेकंड पर्सन सिंग्युलर प्ल्युरल आणि थर्ड पर्सन प्ल्युरल असेल त्याच वेळेस आपण डू नॉट वापरतो. म्हणजे राहिला कुठला पर्सन, थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलरला जर होकारार्थी वाक्यात आपण क्रियापदाला एस आणि ईएस ॲड केला, साहजिकच आहे नकारार्थी वाक्यामध्ये डज वापरावा लागेल. क्लिअर आहे. बाकी सर्व पर्सन्सला डू नॉट आणि थर्ड पर्सन सिंग्युलरला डज नॉट. सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास डज नॉट वापरणार. म्हणजे सब्जेक्ट नंतर डज नॉट. डज नॉट जरी वापरला तरी क्रियापदाचं पहिलंच रूप येणार, कारण क्रियापदाला जे एस एस प्रत्यय होतं ते काढलं आणि आपण ते कुठे लावलं, डूला ॲड केलं आणि डूचा काय केला, डज. त्यामुळे डू आणि डज वापरल्यानंतर लक्षात ठेवा, ज्याही वाक्यात डू आणि डज वापरला जातो त्या वाक्यात नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप आलं पाहिजे. म्हणजे भूतकाळातलं पण सांगून ठेवतो, ज्याही वाक्यात डू डज आणि डीड वापरला जाईल, ज्याही वाक्यात डू डज आणि डीड वापरला जाईल त्या वाक्यात नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप आलं पाहिजे. राहील लक्षात. पुढे तुम्ही ऑब्जेक्ट ऑदर एलिमेंट्स काही टाका, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल बघूया. थर्ड पर्सन ही म्हटल्यानंतर डज नॉटच येणार, प्रश्नच नाही. ही डज नॉट स्पीक इंग्लिश, तो इंग्लिश बोलत नाही. शी डज नॉट हेल्प हर मदर, म्हणजे ती आईला मदत करत नाही.
साहिल डज नॉट वर्क सिन्सिअरली, म्हणजे साहिल सिन्सिअरली काम करत नाही. माय फ्रेंड डज नॉट लाईक बॉलिवूड मूव्हीज, म्हणजे त्याला बॉलिवूड मूव्हीज आवडत नाहीत. या सगळ्या ठिकाणी आपण काय केलं, ही, शी, साहिल, माय फ्रेंड, थर्ड पर्सन सिंग्युलर आल्या कारणाने आपण डज नॉट आणि V1 वापरला. आता यात इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स कसे फॉर्म होतात, कारण की सिंपल सेंटेन्स बघितलं, त्यातलं निगेटिव्ह बघितलं. आता इंट्रोगेटिव्ह बघूया आपण. आता ज्यावेळेस आपण इंट्रोगेटिव्ह म्हणतो, इंट्रोगेटिव्हमध्ये आपण दोन प्रकारचे प्रश्न तयार करतो. कुठले? एस्नो टाईप क्वेश्चन. एस्नो टाईपलाच काय म्हणतात? व्हर्बल, ज्याचं उत्तर आपण एस किंवा नोमध्ये देतो आणि ज्याचं उत्तर आपण व्हर्बली, तोंडी देतो, म्हणून याला आपण व्हर्बल क्वेश्चन किंवा एस्नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. आता ज्यावेळेस आपण या टेन्समध्ये एस्नो टाईप क्वेश्चन तयार करणार, सब्जेक्टनुसार, सब्जेक्टच्या अगोदर डू किंवा डज ॲड करावं लागेल. बिफोर सब्जेक्ट काय ॲड करणार? डू किंवा डज. म्हणजे पुन्हा तोच रूल. जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टला क्वेश्चन विचारायचा असेल तर डजने सुरुवात करा. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्लुरलला क्वेश्चन विचारायचं असेल तर डूने सुरुवात करा. म्हणजे हा डू किंवा डज कोणावर डिपेंड आहे? सब्जेक्टवर. आणि मगाशीच बोललो, ज्या वाक्यात डू, डज, डीड येतो त्या वाक्यात क्रियापदाचं पहिलंच रूप. याचा अर्थ डू, डज सब्जेक्टच्या अगोदर, मग V1, पुढे तुम्ही काही ॲड करा, शेवटी क्वेश्चन मार्क आपण लिहिणार. क्लिअर आहे? चला, आता समजा पहिला प्रश्न मी असा घेतोय, डू आय. आयला प्रश्न घेतला कारण साहजिकच डू घेतला. डू आय एक्सप्लेन प्रॉपरली? डू आय एक्सप्लेन प्रॉपरली? हां, याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. डू आय एक्सप्लेन प्रॉपरली. समजा यूला क्वेश्चन विचारायचा आहे, डू यू, यूमुळे आपण डू घेतला. जस्ट लाईक डू यू वॉच माय व्हिडिओज डेली? डू यू वॉच माय व्हिडिओज डेली? समजा आपल्याला क्वेश्चन देला विचारायचा आहे, डू दे गाईड यू इन युअर प्रोजेक्ट? डू दे गाईड यू इन युअर प्रोजेक्ट? म्हणजे याचा अर्थ आय, यू आणि दे या सब्जेक्टमुळे आपण क्वेश्चनची सुरुवात कशाने केली? डूने. मग जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डजने सुरुवात करणार. जस्ट लाईक डज ही आला, हिला क्वेश्चन विचारतो म्हणून काय आला? डज. डज ही नो युअर नेम? जे त्याला तुझं नाव माहिती आहे? नाव काय? त्याला सगळी कुंडली माहिती आहे. डज नेहा राईट अ डायरी? म्हणजे नेहा डायरी लिहिते का? म्हणजे याचा अर्थ बघा, नेहा आणि ही थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत म्हणून क्वेश्चनची सुरुवात केली आपण डजने. दे, यू आणि आय हे थर्ड पर्सन सिंग्युलर नाही आहेत कारण की हा प्लुरल आहे, हा सेकंड पर्सन आहे, हा फर्स्ट पर्सन आहे. आपण एस्नो क्वेश्चनची सुरुवात केली डूने. राहील लक्षात? आता राहिला प्रश्न डबल एच टाईप क्वेश्चन, कारण की इंट्रोगेटिव्हमध्ये दुसरा प्रकार आहे डबल एच टाईप क्वेश्चन. तर साहजिकच डबल एच टाईप क्वेश्चनच्या अगोदर एस्नो टाईप क्वेश्चनचा फॉर्मॅट आपण आठवून घेऊया. सब्जेक्टनुसार आपण काय वापरला होता? डू किंवा डज. सब्जेक्टनुसार आपण अगोदर काय टाकला होता? डू किंवा डज. मग आपण आठवून लिहिलं होतं V1. मग आपण ऑब्जेक्ट, अदर एलिमेंट्स आणि क्वेश्चन मार्क. तुम्ही म्हणाल सर वर टायटल देतात डबल एच टाईप आणि खाली स्ट्रक्चर देतात एस्नो. जस्ट मिनिट. एस्नो क्वेश्चनचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, डू, डज, सब्जेक्ट, वर्ब 1 आणि ऑब्जेक्ट. फक्त डू आणि डजच्या अगोदर डबल एच वर्ड ॲड होईल, बाकी काहीच नाही. डबल एच वर्ड याचा अर्थ डबल एच वर्ड नंतर डू किंवा डज. हा डू आणि डज कशानुसार? सब्जेक्टनुसार. मग V1, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. राहील लक्षात? डबल एच वर्ड, डू किंवा डज, सब्जेक्ट, V1, वॉट एव्हर यू वॉन्ट टू ॲड आणि फायनली क्वेश्चन मार्क. घेऊया एक्झाम्पल, इमिजिएटली लक्षात येईल. व्हॉट, आता सब्जेक्टनुसार डिसाईड करायचं डू की डज. समजा यूला विचारायचं आहे, समजा व्हॉट डू यू, व्हॉट डू यू वॉन्ट इन ब्रेकफास्ट? व्हॉट डू यू वॉन्ट इन ब्रेकफास्ट? व्हेअर, समजा युअर पेरेंट्स. आता युअर पेरेंट्स थर्ड पर्सन प्लुरल आहे त्यामुळे पुन्हा डूच येईल. व्हेअर डू युअर पेरेंट्स? युअर पेरेंट्स में डू आला. व्हेअर डू युअर पेरेंट्स लिव्ह? जे तुझे आई वडील कोठे राहतात. व्हाय,
आता समजा आपण क्वेश्चन विचारतो हीला, त्यामुळे ही थर्ड पर्सन झाल्या कारणाने काय केलं आपण डज. व्हाय डज ही टीज यू एव्हरी टाईम, म्हणजे तो तुला प्रत्येक वेळेस का चिडवतो. हाऊ डज शी मॅनेज, हाऊ डज, आता ही आणि शी मुळे आपण काय टाकलं डब्ल्यूएच वर्ड नंतर डज वापरला. हाऊ डज शी मॅनेज हर ऑफिस, ते ती तिचं ऑफिस कसं काय मॅनेज करते. हू, हू ला थर्ड पर्सन सिंग्युलर गृहीत धरतात, त्यामुळे हू नंतर डजच येणार आहे. हू डज हेल्प यू इन युअर वर्क, हू डज हेल्प यू इन युअर वर्क. आता बऱ्याचदा हू डज हेल्प यू इन युअर वर्क ऐवजी कधी कधी डायरेक्ट डज आणि हेल्प एकत्र करून हेल्प्स असाही वापरला जातो. म्हणजे हू हेल्प्स यू इन युअर वर्क किंवा हू डज हेल्प यू इन युअर वर्क, वन अँड द सेम. म्हणजे हू नंतर एक तर डज आणि V1 वापरा, अदरवाईज हू नंतर सरळ वर्ब आणि त्याला एस किंवा ES प्रत्यय कंपल्सरी. कारण की हूला आपण थर्ड पर्सन सिंग्युलर गृहीत धरतो. क्लिअर. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये अजून एक वाक्य राहिलेलं आहे. बरं, व्हाय डू यू, व्हाय डू यू, यूला क्वेश्चन असल्या कारणाने आपण कशाने सुरुवात केली डू ने. व्हाय डू यू लर्न इंग्लिश, व्हाय डू यू लर्न इंग्लिश, की तुम्ही इंग्लिश का शिकतात, इम्प्रूव्ह करण्यासाठी, बोलण्यासाठी, एक्झामसाठी, वॉट एव्हर मे बी. तर ज्यावेळेस आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन विचारतो, डब्ल्यूएच वर्ड नंतर सब्जेक्टनुसार डू किंवा डज, मग सब्जेक्ट, कंपल्सरी क्रियापदाचं पहिलं रूप. फक्त हू असेल तर हू नंतर डज आणि V1, अदरवाईज हू नंतर व्हर्बला डायरेक्ट एस आणि ES प्रत्यय लावून क्वेश्चन विचारला तरीही चालतं. हे झालेत आपले सिंपल प्रेझेंट टेन्समधले वेगवेगळे स्ट्रक्चर, ज्यात आपण काय केलं, ज्यात आधी आपण सिंपल सेंटेन्स होकारार्थी तयार केलं, ज्यात आपण वापरला V1 आणि जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर, वर्बला एस किंवा ES ॲड होतो. क्वेश्चन तयार करताना जर समजा तो एस नो क्वेश्चन असेल तर सुरुवात आपण करणार डू किंवा डजने सब्जेक्टनुसार. निगेटिव्ह असेल डू नॉट आणि थर्ड पर्सन असेल तर डज नॉट, त्यानंतर V1 हा कंपल्सरी. आणि डब्ल्यूएच काय, एस नो क्वेश्चनच्या अगोदर फक्त तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड ॲड करायचा आहे. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्समधला फक्त ॲक्शन. यात नॉन ॲक्शन आहे, यात पुन्हा पॉझिटिव्ह आहे, याचे अजून वेगवेगळे उपयोग आहेत. म्हणजे याचा अर्थ सिंपल प्रेझेंट टेन्सचे किमान 4 किंवा 5 वेगवेगळे पार्ट्स तयार होतील. त्यातला हा पहिला पार्ट आपण घेतला. दुसऱ्या पार्टमध्ये भेटूया. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.